हॅलो मंडळी, कसे आहात? मजेत ना? मंडळी, तुमचीसुद्धा माझ्यासारखी चटोरी जीभ असेल ना, तर साधी तिखट मिठाच्या पुरीऐवजी तुम्ही अशी पौष्टिक पुरी बनवू शकतात. आणि ही पुरी तुम्ही लहान मुलांनासुद्धा देऊ शकता टिफिनमध्ये. आणि आता सध्या सुट्ट्या आहेत, तर त्यांच्या फर्माईश वेगवेगळ्या असतात, की नवीन काहीतरी खाऊ द्या. त्यावेळेला तुम्ही अशी छान कलरफुल पुरी त्यांना बनवून देऊ शकतात. त्यामध्ये मी काय केलं, बीट आणि लसूण, अद्रक हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले थोडंसं पाणी टाकून. आणि आवश्यकतेनुसार 2-4 चमचे घेतलेले आहे. त्यामध्ये आवश्यकतेनुसार गव्हाचं पीठ टाकलेलं आहे, तीळ टाकलेली आहे एक्स्ट्रा क्रंचीनेससाठी, तसंच धणे पावडर आणि जिरे पावडर टाकली, मिरची पावडर, तसंच हळद, हिंग. आणि इथे तुम्ही तिखट मीठ च्या ऐवजी हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकतात. मोहन म्हणून थोडंसं तेल टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं. शक्यतो पाणी टाकू नका. जी आपण पेस्ट बनवली ना बिटाची, त्याच पेस्टमध्ये कणिक मळून घ्या. आपण नेहमी जसं घट्टसर पीठ मळतो ना, त्याच पद्धतीने मीठ मळून आहे ना, त्याच्या छान लाट्या करून घ्यायच्या आणि पुऱ्या आहेत ना लाटून घ्यायच्यात. ना जास्त पातळ ना जास्त जाड, अशा मीडियम जाडीच्या आपण पुऱ्या करून घेतल्यात. तेल तापवून घेतले, थोडंसं गॅस लो टू मीडियम ठेवला. पुरी छान फुलून तळून घेतली. मस्त की टम फुगलेल्या पुऱ्या आणि सॉस किंवा मेयोनीज किंवा आपली हिरवी चटणी, चिंचेची चटणी याबरोबर तुम्ही ह्या पुऱ्या मस्तपैकी गरमागरम एन्जॉय करू शकतात. संध्याकाळी चहाच्या वेळेला तर अगदी अप्रतिम असा हा स्नॅक्सचा पदार्थ आहे. तुम्ही नक्की करून पहा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली की लाईक नक्की करा मंडळी. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असणार तर सबस्क्राईब करा. तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका. मोहिनी फूड अँड ब्लॉग्स याच नावाने सर्व सोशल मीडियावरती माझ्या नावाने चॅनल नेम आहे, तसंच फेस अकाउंट आहे. तर चला मंडळी, उशीर न करता पटकन फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. असंच वेगवेगळ्या रेसिपींसोबत आपण भेटूयात. तुम्हाला जर अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहायच्या असतील तर नक्की चॅनलवरती हजेरी द्या.